Hello and very good morning to all my dear students. This is our second lecture regarding dynamic solutions. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहे वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन्स ऑफ अ लिक्विड इन लिक्विड. म्हणजे वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन जे कशानं बनलेलं आहे, लिक्विड इन लिक्विड. म्हणजे दोन प्रकारचे लिक्विड मिक्स करून एक सोल्युशन बनलेलं आहे. जनरली आपल्या डोक्यात काय राहते, एखादा सॉलिड जर एखाद्या लिक्विडमध्ये मिक्स केलं तर सोल्युशन होते, असं नाही. 9 प्रकारचे सोल्युशन्स आहेत. त्यामध्ये काय आहे, लिक्विड इन लिक्विड. म्हणजे दोनही फेजेस जे लिक्विड आहे मिक्स केल्यानंतर त्यांचं वेपर प्रेशरचा आपला कन्सेप्ट काय आहे तो पाहायचा आहे. तर लक्षात ठेवा, इथं जो आपण सोल्युशन पाहतो ते व्होलाटाईल लिक्विड्सचं आहे. व्होलाटाईल लिक्विड म्हणजे काय हे पहिले समजून घ्या. बरं, आता आपला सध्याचा काळ तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की आपण सगळेजण सॅनिटायझर हाताला लावतो. तुम्ही असं कधी पाहिला का सॅनिटायझर हाताला लावलं ते 1-1.5 तासापर्यंत तुमच्या हातावर आहे? असं कधीच नाही. ते लवकरात लवकर काय होतं, इव्हॅपोरेट होऊन जातं आणि निघून जातं इन्व्हायरमेंट. जसं पेट्रोल तुम्ही फार काळ काढून ठेवू शकत नाही, ते हवेतल्या हवेत इव्हॅपोरेट होतं. जी जनरल टेम्परेचर इव्हॅपोरेट लवकर होऊन जातं, म्हणजे लिक्विडपासून डायरेक्ट ते गॅसेस स्टेटमध्ये बनतं, वेपर्स बनतं. लवकर जर त्यांचं इव्हॅपोरेशन होऊन राहिलं असेल त्याला आपण व्होलाटाईल लिक्विड म्हणतो. ठीक आहे, हे समजून घ्या. त्यानंतरचा कन्सेप्ट आहे वेपर प्रेशर. म्हणजे काय, सिंपल भाषेत समजून घ्या. प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर. म्हणजे प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर इन कॉन्टॅक्ट विथ इट सॉलिड और लिक्विड. समजा एक्झाम्पली एखादा XYZ नावाचं लिक्विड आहे, समजून घ्या. एका कंटेनरबद्दल क्लोज कंटेनरवर ठेवला आहे. थोड्या वेळानं काय होणार आहे, टेम्परेचर तर काही नाही राहीलच. त्या टेम्परेचरमध्ये त्याचं इव्हॅपोरेशन होईल. इव्हॅपोरेशन नंतर काय होईल, लिक्विडचं काय होणार आहे, वेपर होणार आहे. ठीक आहे, समजून घ्या. वेपर होईल, त्याची वेपर दिसते तुम्हाला. ते वेपरचे प्रेशर एक्झर्ट करणं. आता ते वेपरचे जे प्रेशर आहे म्हणजे जे मॉलिक्युल्स आहेत, कशाची, लिक्विड मॉलिक्युल्स. म्हणजे लिक्विड मॉलिक्युलचे जे वेपर बनणार आहे ते सुद्धा मॉलिक्युल्सच आहे ना, ॲटम्सच आहे ना. तर ते जे प्रेशर एक्झर्ट करेल, एकमेकांसोबत करेल, वॉलच्या कंटेनरवर करेल, जे प्रेशर एक्झर्ट करेल त्याला आपण वेपर प्रेशर म्हणतो. एक लक्षात घ्या. ठीक आहे. हेच आता आपण पाहणार वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन्स ऑफ लिक्विड इन लिक्विड. त्याच्यामध्ये आपण घेतलेलं बायनरी सोल्युशन. बायनरी सोल्युशन म्हणजे काय, जे सोल्युशन 2 कंपोनंटनं बनलं आहे त्याला बायनरी. 3 सोल्युशननं बनले असेल, 3 गोष्टीनं बनलं असेल तर त्याला टर्नरी म्हणतात. जसं याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे A1 आणि A2 असे 2 कंपोनंट घेतले आहे. A1 नावाचं एक लिक्विड आहे जे व्होलाटाईल आहे आणि A2 नावाचं एक लिक्विड आहे जे व्होलाटाईल आहे. ते दोन्हीही मिक्स करून जे सोल्युशन बनलं आहे त्याला आपण बायनरी सोल्युशन्स म्हणतो. ठीक आहे, 2 प्रकारचे कंपोनंट मिक्स करून जे सोल्युशन तयार होते त्याला बायनरी सोल्युशन्स म्हणतात. ठीक आहे. आणि दोन्ही कसे सोल्युशन्स आहेत, दोन्ही कसे आहेत, व्होलाटाईल आहे. हे लक्षात घ्यायचं. बायनरी सोल्युशन ऑफ 2 व्होलाटाईल लिक्विड्स क्लोज कंटेनर. हे महत्त्वाचं आहे. क्लोज कंटेनर वेपर प्रेशर कसं होतं, क्लोज कंटेनर. ठीक आहे. आता आपण काय केलं आहे, A1 आणि A2 नावाचं मिक्सचर आणि लिक्विड घेतले, दोन्ही मिक्स केले जाऊन सोल्युशन बनलं. ठीक आहे. आपण जे एका कंटेनरवर टाकलं, कंटेनर क्लोज केलं म्हणजे क्लोज कंटेनर. काही ना काही एकतर ते व्होलाटाईल आहे आणि काही ना काही विशिष्ट टेम्परेचरवर त्याचं काय तयार होणार आहे, वेपर्स तयार होणार आहे. गॅसेस फॉर्म त्याचं तयार होतं. मग लिक्विडचं काय, म्हणजे लिक्विडचे मॉलिक्युल्स कशामध्ये जाईल, मग वेपर्समध्ये जाईल. का बरं, टेम्परेचर वाढवणार. मग आता हे जे ॲटम्स आहेत त्यांचे हे एकमेकांसोबत आदळेल, बॉम्बार्ड होईल, वॉलच्या कंटेनरसोबत सुद्धा बॉम्बार्ड होईल आणि थोड्या वेळानंतर डबल स्टेट चेंज करून कंडेन्स होऊन नंतर कशाचे डबल लिक्विड फॉर्ममध्ये जाईल. म्हणजे इथं इव्हॅपोरेशन होईल, त्याचं वेपर बनल आणि वेपरचं डबल कंडेन्सेशन बनल्यानंतर काय होईल, लिक्विड होईल. म्हणजे तिथं ते इक्विलिब्रियम साधेल कशाचं, इव्हॅपोरेशन आणि कंडेन्सेशनचं. एक लक्षात घ्या. मग according to theory, vapor pressure is directly proportional to mole fraction. म्हणजे वेपर प्रेशर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे मोल फ्रॅक्शन. आता मोल फ्रॅक्शन एक अलग कन्सेप्ट आहे, समजून घेतो. मग आता एवढं लक्षात ठेवायचं, एखाद्या गोष्टीचं वेपर प्रेशर जर जास्त असेल तर तेवढीच ते मोल फ्रॅक्शन त्याचं जास्त असेल. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, लक्षात ठेवा. राऊल्स लॉ काय म्हणते, राऊल्स लॉ काय, राऊल्स लॉ म्हणते पार्शल वेपर प्रेशर ऑफ एनी व्होलाटाईल कंपोनंट इन द सोल्युशन इज द वेपर प्रेशर ऑफ दॅट प्युअर कंपोनंट मल्टिप्लाइड बाय द मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनंट इन द सोल्युशन. आता याचा अर्थ सांगतो, समजून घ्या. सोल्युशन आहे आपल्याजवळ, कशा कशाने बनलेला आहे, A1 आणि A2 दोन गोष्टी. आता A1 एक अलग कंपोनंट आहे म्हणजे लिक्विड आहे आणि A2 हे अलग लिक्विड आहे. समजा दोन्ही मिक्स करून आपण सोल्युशन बनवतो. मग आता दोन्ही याचं इव्हॅपोरेशन झाल्यानंतर वेपर प्रेशर दोन्ही याचं नाही. मग आपल्याला टोटल वेपर प्रेशर काढायचा आहे.
तर काही वेपर प्रेशर हे A1चं असेल, काही वेपर प्रेशर हे A2चं असेल. हां, जर फक्त एकच प्रकारची सिस्टीम असती किंवा फक्त समजा A1 असता तर टोटल वेपर प्रेशर त्याचंच असतं, किंवा फक्त A2 असता तर टोटल वेपर प्रेशर त्याचंच असतं. पण आता दोन्हीही बायनरी मिक्सचर आहे, त्यामुळे दोन्ही याचं वेपर प्रेशर एकत्र म्हणजे पार्शल वेपर प्रेशर A1चं, पार्शल वेपर प्रेशर A2चं, पार्शल म्हणून काय होईल, टोटल प्रेशर होईल. म्हणजे काही ना काही प्रेशर वेपर प्रेशर त्याच्यात A1चं असेल, काही ना काही वेपर प्रेशर त्यात A2चं असेल, आणि दोन्ही जर तुम्ही मिक्स केले तर सरळ तुम्हाला काय भेटते, टोटल प्रेशर ऑफ द सोल्युशन. पण वेपर प्रेशर डायरेक्ट प्रोपोर्शनल कशाला, मोल फ्रॅक्शन. म्हणजे मोल फ्रॅक्शन ज्या गोष्टीचे जास्त राहील त्या गोष्टीचं वेपर प्रेशर जास्त राहील. A1चं जास्त असेल तर A1चं वेपर प्रेशर जास्त राहील, आणि A2चं जास्त असेल तर मग A2चं जास्त राहील. हेच राऊल्स लॉ नुसार. आता राऊल्स लॉ काय म्हणते, राऊल्स लॉ म्हणते P1 and P2 पार्शल वेपर प्रेशर ऑफ A1 म्हणजे A1चं पार्शल प्रेशर हे P1 आहे आणि A2चं पार्शल प्रेशर हे P2. आता दोन्ही कापवलेले आपण, तर दोन्ही मिक्स केले ना आपण. फक्त सिंगल असतं तर मग A1 A2 ला लिहायची गरज नसते. हेच अकॉर्डिंग टू राऊल्स लॉ. नाउ P1 equals to P01 and X1. समजून घ्या ते कशासाठी आहे रे, A1 साठी. म्हणजे राऊल्स लॉचं काय म्हणणं आहे, A1चं काही ना काही पार्शल वेपर प्रेशर आहे. हे बघा आपण कोण करून एवढं सगळं समजून घ्या, पहिले ऐकून घ्या सांगा. याच्यात A1 A2 दोन्ही आहे. तुम्हाला फक्त A1चं काळा म्हटलं ना त्यांनी, फक्त A1 आहे का त्याच्यात, नाही दोन्ही आहे. मग काही ना काही वेपर प्रेशर A1चं असेल, काही ना काही A2चं असेल. मग दोन्ही मिक्स जेव्हा कराल, दोन्ही जेव्हा तुम्ही कंबाईन कराल, दोन्ही जेव्हा तुम्ही सम कराल, तुम्हाला टोटल वेपर प्रेशर भेटणार. हेच मग पार्शल वेपर प्रेशर, पार्शल शब्द काय बोलावं लागला, भरणारच आहे ना त्यांचं पार्शल. हेच A1 म्हणजे काय. आता P1, व्हॉट इज P1? P1 इज द पार्शल वेपर प्रेशर ऑफ A1. P1 इज द पार्शल वेपर प्रेशर ऑफ A1. पार्शल वेपर प्रेशर P01 X1. What is P01? Vapor pressure of pure component A1 and X1. What is X1? X1 is the mole fraction. म्हणजे A1 चा प्युअर वेपर प्रेशर, प्युअर वेपर प्रेशर वेगळं. म्हणजे A1 एकटाच लिक्विड घेतला आणि त्याचा वेपर प्रेशर काढला, ठीक आहे. आणि व्हॉट इज X1? X1 इज द मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट A1. तसंच A2 साठी काय राहील सांगा बरं मग तुम्ही. A2 काय आहे, नाउ P2 इक्वल्स टू P02 X2. बरोबर. म्हणजे पार्शल वेपर प्रेशर ऑफ A1 इक्वल्स टू द वेपर प्रेशर ऑफ प्युअर A1 अँड X1. म्हणजे P1 इक्वल्स टू P01 X1. पार्शल वेपर प्रेशर ऑफ A1 हे काय दिसते तुम्हाला, वेपर प्रेशर ऑफ द प्युअर कंपोनेंट A1 अँड मोल फ्रॅक्शन ऑफ A1. तसंच पार्शल वेपर प्रेशर ऑफ A2 काय राहणार म्हणजे वेपर प्रेशर ऑफ द प्युअर कंपोनेंट A2 आणि मोल फ्रॅक्शन ऑफ द कंपोनेंट A2. समज एवढं समजून. हेच ठीक आहे. मग अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल वेपर प्रेशर, वेपर प्रेशर काय नाव ती इथं टी लागली जाते सगळे. टी इज द टोटल प्रेशर. टोटल प्रेशर कसं होणार आहे, P1 प्लस P2. पार्शल A चं राहील, पार्शल A2 चं राहील. हां, नाव P1 प्लस P2. पण तुम्हाला P1 P2 ची व्हॅल्यू जो माहिती आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ P1? P01 X1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ P2? P02 X2. इथं शांत लक्षात द्या बस. नाव P इक्वल्स टू P1 म्हणजे काय होते, P01 X1. हे आहे P01 X1 प्लस P2 ची व्हॅल्यू काय, P02 X2. मग आता तुम्हाला आठवत असेल की नाही, किंवा मोल फ्रॅक्शन डबल पाहणं आहे ना, तुम्हाला मोल फ्रॅक्शन पाहण्याची गरज आहे. मोल फ्रॅक्शन मध्ये तुम्ही हे पाहिलं असाल का, मोल फ्रॅक्शन X1 आणि X2 ची व्हॅल्यू ऑलवेज 1 येते, युनिटी येते, युनिटलेस क्वांटिटी आहे. हेच आपण मोल फ्रॅक्शनच्या वेळेस असं म्हटलं आहे की X1 प्लस X2 याची व्हॅल्यू येते 1. कशामध्ये, मोल फ्रॅक्शनसाठी. तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ X1? X1 ची व्हॅल्यू आहे 1 मायनस X2. सो X1 इक्वल्स टू 1 मायनस X2. मोल फ्रॅक्शन हे लक्षात घ्या तुमच्या. मोल फ्रॅक्शन कशाचं,
A1चं x1 मोल फ्रॅक्शन कशाचं A2चं काय आहे x2 x1 प्लस x2 ची व्हॅल्यू येते 1 युनिटी. हेन्स x1 प्लस x2 ची व्हॅल्यू जर 1 येऊन राहिली तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x1 x आता पहा साईडला इकडे करायचं आहे प्लसचा काय होईल मायनस गुणाकाराचा काय होतो भागाकार. मी बोललो तुम्हाला साईड चेंज करून इक्वल्सच्या साईड नंतर हेन्स x1 इक्वल्स टू 1 मायनस x2 म्हणजे आता तुम्हाला x1 ची व्हॅल्यू भेटली आहे. काय x1 ची व्हॅल्यू x1 ची व्हॅल्यू आहे 1 मायनस x2. ठीक आहे. हेन्स नाउ p इक्वल्स टू काय होईल तर p01 x1 च्या जागी काय घ्या तुम्ही इथं 1 मायनस x2 बरोबर प्लस 1 मायनस x2 प्लस p02 x2 जसं तसं नाउ p02 x2 जसं तसं समजून घ्या. हेन्स आता इथं पहा कंस आहे आता या टर्म या टर्मला गुणायचं पहा काय होईल नाउ p इक्वल्स टू p01 गुणिले काय होते p02 मायनस आणि नंतर तसं हां p01 into x2 काय होणार आहे p01 x2 प्लस p02 x2 चं तसं हेन्स p02 x2 चं तसं. आता इकडे पाहतो आता बघा रे तुम्हाला इक्वेशन सिम्प्लिफाइड करायचं आहे त्यामुळे तुम्ही इक्वेशन मध्ये चेंजेस करणार आहात. मी काय करणार आहे ही टर्म इकडे घेऊन येणार आहे कारण ही टर्म पॉझिटिव्ह आहे. एक लक्षात घ्या हा जो पॉझिटिव्ह साइन आहे ह्या टर्मचा हे जी निगेटिव्ह आहे ते ह्या टर्मचा. ठीक आहे त्यामुळे मी काय करणार आता बघा नाव p इक्वल्स ही टर्म पहिली काय होणार आहे p02 x2 आणि त्याच्यानंतर ही टर्म येईल म्हणजे ही मायनस साइन कशाचा आहे ह्या टर्मचा आहे मायनस p01 काय दिलेलं आहे इथं x2 बरोबर. आणि हे टर्म कशामध्ये आहे आता पॉझिटिव्ह आहे याच्यावर इकडे कोणतं साइन आहे निगेटिव्ह नाही त्यामुळे आता काय पॉझिटिव्ह हेन्स प्लस काय लिहिलं आहे तर p01 आता पहा रे नाउ p इक्वल्स x2 हे काय झालेलं आहे कॉमन. ठीक आहे हेन्स p02 मायनस p01 x2 काय झाला कॉमन आणि प्लस p01 हे झालं. समजून काय केलं मी सांगतो तुम्हाला p1 equals to p1 plus p2 what is p1 p01 x1 what is p2 p02 x2. ठीक आहे a1 a2 दोन्ही आपण काय दिलं त्याच्या व्हॅल्यूज दिले. ना what is p equals to p1 ची व्हॅल्यू काय p01 x1 जे इथे दिलं आहे ते सांगतो तुम्ही हा रोज फॉर्म आणि नंतर what is p2 equals to p02 x2. ओके क्लियर. नाउ आता तुम्हाला मी सांगितलं होतं का मोल फ्रॅक्शन म्हणजे राहते बेटा ते x1 x2 ची व्हॅल्यू काय राहते 1 म्हणजे युनिटलेस क्वांटिटी आहे. मोल फ्रॅक्शन इकडे तुम्ही वाचा तुमच्या लक्षात येईल कारण तो एक वेगळा कन्सेप्ट आहे. आता घेतला तर खूप वेळ लागेल त्याला. तर x1 x2 equals to 1 तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x1 आपण कसं बोललेलो आहे की हां आता मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं त्या गुणाकारातला भागाकार करायचा जर साइन इक्वल्स टू साइन असेल तर इकडे सुद्धा तेच आहे पहा कसं x1 x2 equals to 1 तर x1 ची व्हॅल्यू काय झाली x2 ला इकडे घेऊन जा हा कशात आहे सध्या कशात सध्या प्लस मध्ये इकडे गेल्यानंतर काय मिळेल बेटा मायनस होईल कारण साइन चेंज झाला हेन्स x1 equals to 1 minus x2. ठीक आहे मग आता जिथं x1 असेल तिथं काय घेणार आहे 1 minus x2 कारण x1 ची व्हॅल्यू ही आहे. ठीक आहे हां नाउ p equals to p01 आता x1 च्या जागी काय घेणार आहे 1 minus x2 plus p02 x2 हे मोल फ्रॅक्शन नुसार असते. हां नाउ p equals to p01 minus p01 x2 काय आपण कसं आलं याचा गुणाकार एकासाठी एवढा करणार आहे मायनस साइन मायनस p01 गुणिले x2 p01 x2 प्लस बाकीचं p02 x2. Now p equals to p02 x2 minus p01 x1 आता मी काय केलं ही पॉझिटिव्ह लाईन पहिले घेतली त्यानंतर निगेटिव्ह टर्म आणि प्लस मध्ये हा इक्वेशन मध्ये चेंज करायला तुम्हाला सॉल्व्ह जर करायचं असेल इक्वेशन तर सिम्प्लिफाइड करायचं चेंज करावंच लागेल तुम्हाला. नाउ काय केलं मी p02 x2 minus p01 x1 आता हे मायनस का बरोबर हे जे मायनस साइन आहे बेटा हे या टर्मचं हे लक्षात ठेवा आणि हे जे प्लस साइन आहे हे या टर्मचं. ठीक आहे त्यामुळे ते असं लिहावं हेन्स p02 p01 हे ठीक आहे पण x2 आणि x1 हे काय झाले कॉमन झाले म्हणून त्याला कॉमन काढलं इथं काय दिलं मी p02 p01 आणि प्लस p01 च्या तसा हे झालं तुमचं अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ पार्शियल वेपर प्रेशर आणि त्याच्या आधारे तुम्हाला रॉल्स लॉ ही सिम्प्लिफाइड व्हर्जन झालं. आता इथे एक लक्षात घ्या तुम्हाला सांगतो मी p01 आणि p02 काय होतं
व्हेपर प्रेशर ऑफ अ प्युअर कंपोनंट. A1 प्युअर कंपोनंट आहे, A2 प्युअर कंपोनंट आहे. समजा मी A1 ला अलग कंटेनरवर ठेवलं, B1 A2 ला अलग कंटेनरवर ठेवलं, त्यांचं काही ना काही व्हेपर प्रेशर येईल. ते व्हेपर प्रेशर कॉन्स्टंटच राहील ना. वॉटरचं व्हेपर प्रेशर कॉन्स्टंटच राहणार आहे, इथिल अल्कोहलचं व्हेपर प्रेशर कॉन्स्टंटच राहणार आहे. समजून घ्या. तर P1, P01 आणि P02 आर द कॉन्स्टंट, काही बदलणाऱ्या गोष्टी नाही. हेन्स आता प्लॉट ऑफ, आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय आहे त्याचं, ठीक आहे. P वर्सेस x2 मी समजून सांगतो पहिले, आम्ही कळून घ्या पहिले. हेन्स P वर्सेस x2 व्हेपर प्रेशर विथ रिस्पेक्ट टू द x2. दुसरं P1 वर्सेस x1 आणि तिसरं P2 वर्सेस x2. मी जे लिहून दिलं होतं ते लक्षात घ्या. थोडं मी सिंपल सांगतो तुम्हाला, आणि इथं थोडं मला वाटतं प्लेन मिस्टेक झाली असेल बुकमध्ये, पण हे लक्षात ठेवा मी जे लिहिलं ते बरोबर. तर नाव P वर्सेस x2, P1 वर्सेस x1 आणि P2 वर्सेस x2. आता काय होतं पहा. बघा रे, असा ग्राफ आहे. असे ग्राफ तुम्ही याच्याआधी बघितले असेल नसेल मला माहिती आहे. 2 ग्राफचं कॉम्बिनेशन असतं बेटा. हे बघा, हा एक झाला आणि हा दुसरा झाला. नाही लक्षात आलं का? हे बघा, हा एक असा आहे, पण हा एक असा आहे, कॉम्बिनेशन. हे हेन्स हे असं, ठीक आहे. समजून घ्या. पहा इथं 2 गट आहे. इथं काय म्हणाला पहा, इथं काय लिहिलं मी, x2 = 0 पासून तर x2 = 1, म्हणजे x2 = 0 to x2 = 1 हा ग्राफ असा आहे. क्लियर? आणि दुसरं असं, हा कशाचा आहे, x1 = 0 to x1 = 1, म्हणजे 0 पासून 1 पर्यंत तो ग्राफ असा राहणार आहे. हा झाला x2 = 0 पासून x2 = 1, आणि हा जो राहणार आहे तो राहणार आहे x1 = 0 आणि x1 = 1 पर्यंत. दोन्ही ग्राफ कंबाईन कशासाठी केले, कारण सोल्युशन कसं आहे आपलं बाहेर व्हेपर प्रेशर कसं काढायचं, लिक्विड लिक्विड. प्युअरचं थोडी म्हटलं मी तुम्हाला काढा, का एक असतं तर सिंगलच ग्राफ असतो. हेच आता बघा तुम्हाला काय सांगितलं पाहिजे, x1 = 0 पासून x1 = 1 असेपर्यंत काय होतं. आपण काय लिहिलं आहे हे लक्षात ठेवा. व्हेपर प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन. व्हेपर प्रेशर तेवढंच वाढलं जेवढं मोल फ्रॅक्शन असेल. मोल फ्रॅक्शनची व्हॅल्यू 0 असेल तर व्हेपर प्रेशरची व्हॅल्यू सुद्धा काय येते 0. तर एक लक्षात घ्या. नाव x1 0 म्हणजे मोल फ्रॅक्शन काय झालं 0, व्हेपर प्रेशर काय झालं 0. हे बघा व्हेपर प्रेशर हे जर मोल फ्रॅक्शनची व्हॅल्यू वाढत गेली तर कशाची व्हॅल्यू वाढत जाणार आहे, व्हेपर प्रेशरची. इकडे व्हेपर प्रेशर, इकडे व्हेपर प्रेशर सुद्धा लिहू शकतो. असं काही मी लिहिलं नाही, पण ठीक आहे सुद्धा. हे असं वाढत. याचा काय अर्थ आहे, याचा अर्थ असा आहे व्हेपर प्रेशर वाढलं पण काय वाढतं म्हणून मोल फ्रॅक्शन. बघा नाही तुम्ही x1 = 0 होता तर व्हेपर प्रेशर कुठलं होतं, नाही 0 होतं. जसं मोल फ्रॅक्शन x1 = 1 आहे तर व्हेपर प्रेशरची व्हॅल्यू वाढते. व्हेपर प्रेशर वाढलं मोल फ्रॅक्शन वाढलं तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सरळ स्ट्रेट लाईन ग्राफ आहे तिथं. तुम्ही इथे लिहा स्ट्रेट लाईन ग्राफ. सगळं स्ट्रेट लाईन आहे. मी एक समजून सांगतो तुम्हाला, समजून ना. दुसरा ग्राफ पाहायचा आपल्याला कोणचा, हा आता ही जी व्हॅल्यू दिलेली आहे ती झाली P01. व्हॉट इज P01? व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपाऊंड. आपण सगळ्यात पहिले याचंच पकडू. नाव आता A2 चं पकडू. A2 च्या साठी काय बोललो होतो आपण, x2 = 0 पासून ते x2 = 1, म्हणजे हा असा ग्राफ होता. ठीक आहे, ठीक आहे. x2 म्हणजे A2 कंपोनंट साठी आपण पार्शियल व्हेपर प्रेशर ठरवलं त्याचं. तर नाव x2 ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे मोल फ्रॅक्शन 0 आहे. व्हेपर प्रेशरची व्हॅल्यू काय झाली 0. हेच नाव सेकंड कंपोनंट जो A2 आहे त्याचं मोल फ्रॅक्शनची व्हॅल्यू 0 आहे. व्हेपर प्रेशरची व्हॅल्यू कशी देणार, जशी मोल फ्रॅक्शनची व्हॅल्यू वाढणार काय म्हणतो मी, व्हेपर प्रेशरची व्हॅल्यू काय होणार, वाढणार आहे. हेच हे असं P02. What is P02? Vapor pressure of a pure component A2. दुसऱ्या कंपोनंटचं. हम बघा हाई स्ट्रेट लाईन आहे, हाई स्ट्रेट लाईन. पार्शल काय होते, कंप्लीट वेपर प्रेशर. नाव दिस इज द आयडियल सोल्युशन. आपण आयडियल सोल्युशन घेऊया. हेन्स P इज द टोटल प्रेशर. काय आलं आहे P1 प्लस हा जो आहे हा P1 आणि हा
सांगतो मी समजून, आता पहा कसं. पहा आपण काय म्हटलं, प्लॉट ऑफ P वर्सेस x2. व्हॉट इज P? P इज द टोटल वेपर प्रेशर, x2 इज द मोल फ्रॅक्शन ऑफ A2 कंपोनंट. स्ट्रेट लाईन ग्राफिंग त्याचा. हां ठीक आहे, स्ट्रेट लाईन ग्राफिंग कसं ऐका. P इक्वल्स टू, आता आपण कशाचा विचार करू आलो, सेकंड कंपोनंटचा. हां म्हणजे मोल फ्रॅक्शन सेकंड कंपोनंटचा आहे म्हणून. नाउ P इक्वल्स टू x0 to 0 आहे, तर P01 means P equals to P01 and x2 equals to 0. पहा T ठीक आहे. P01 कधी येते, जेव्हा x2 equals to 0. आपण x1 चा विचार नाही करू, आपण सेकंड कंपोनंटचा विचार करू. कोणत्या एका कंपोनंटचा विचार करू बस. जर x2 0 आहे तर p ची व्हॅल्यू काय येते, P01. तर मग x2 1 असल्यानंतर p ची व्हॅल्यू काय, P02. Hence now P equals to P02 and x2 equals to काय लिहिलं, आता लक्षात आलं. अजून सांगू का, P equals to P02, P equals to P02 जेव्हा x2 ची व्हॅल्यू काय आणि P equals to P01 जेव्हा x2 ची व्हॅल्यू काय 0. आपण कोणत्या एक कंपोनंटचा घेतला, आपण सेकंड कंपोनंटचा घेतला. ठीक आहे. नाउ दुसरा P1 वर्सेस x1. Now P1 equals to 0 when x1 equals to 0. हे डायरेक्ट पास आहे, म्हणून लिहिलेलं मी मेन पॉइंट लिहितो. वेपर प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन ची व्हॅल्यू 0, वेपर प्रेशर ची व्हॅल्यू 0. पार्शियल वेपर प्रेशर आहे ते, एक कंपोनंट आहे. पण हे पार्शियल वेपर प्रेशरची व्हॅल्यू काही ना कधी जेव्हा मोल फ्रॅक्शनची व्हॅल्यू 0 पेक्षा वर आहे. मीन्स P1 इक्वल्स टू काय P1 इक्वल्स टू काय होईल, P01 and x1 इक्वल्स टू 1. पहा x1 0 होता तर p ची कोणची व्हॅल्यूच नव्हती, P1 ची कोणची व्हॅल्यू नव्हती. पण P1 ची व्हॅल्यू x1 असल्यानंतर काय येणार आहे, P01. Hence P equals to P01 and x equals to 1 म्हणजे x1 equals to 1 म्हणजे जेव्हा याची x1 ची व्हॅल्यू 0 नाही तर पार्शियल प्रेशर कसं काढणार. तसंच दुसरा आहे P2 या साइडचा पहा. हां आता पहा x2 ची व्हॅल्यू 0 आहे तर P2 ची व्हॅल्यू काय येणार, 0 येणार. पण x2 equals to 1 आहे तर P2 ची व्हॅल्यू काय येणार, P02. Hence P2 equals to 0 and x2 equals to 0. पण now P2 equals to P02 and x2 equals to काय आहे, अशा प्रकारे आहे ते वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ लिक्विड आणि लिक्विड. ठीक आहे, ते थोडं समजून घ्या. त्याच्यानंतर आपण पाहू आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशन. ठीक आहे, पुन्हा थोडं बघून घ्या, काही प्रश्न